मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की तुम्ही बघताय आत्ता आम्ही आहोत कसारा स्टेशनला आणि ट्रेनची वाट बघत आहोत। ट्रेन अजून काही आलेली नाही आहे। आम्हाला जायचं आहे कल्याणला। आमची विधा 1 वर्षाची होत आहे, तर तिचा वाढदिवस आहे उद्या आणि त्यासाठी मी, माऊ आणि माऊचे पप्पा आम्ही चाललेलो आहोत कल्याणला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर हे आहे कसारा स्टेशन आणि इथे वाट बघतोय ट्रेनची। माऊचे पप्पा पण वाट बघतायत की कधी ट्रेन येईल। माऊ तिच्या भाऊकडे आहे आणि ट्रेन आलेली आहे। आता पटकन ट्रेनमध्ये बसून सीट वगैरे मिळायला पाहिजे, कारण लहान मुलगी असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी होते आणि मग माऊला खूप जास्त त्रास होईल, त्याच्यामुळे चला। ट्रेनमध्ये सीट मिळाली मला, माऊला, माऊच्या पप्पांना आणि इकडे माऊची आणि माऊच्या पप्पांची खूप जास्त मस्ती चाललेली आहे। संध्याकाळची वेळ आणि लोकल ट्रेन्समध्ये होणारी गर्दी आणि लहान मुलांना जर घेऊन जायचं असेल तर खरंच दुपारचाच वेळ बरोबर आहे, कारण संध्याकाळी खूप जास्त गर्दी होते आणि याचा मुलांना खूप जास्त त्रास होतो। तसं बघायला गेलं तर कसारा ते कल्याण इतकं काही अंतर नाही आहे। खूप कमी स्टेशन आहेत आणि माणूस लवकर पोहोचून जातं। तुमचं माहेर जवळ असल्याचा हा एक फायदा असतो की ट्रेनमध्ये बसलं की लगेच पोहोचलं, त्याच्यामुळे इतकं काही वाटत नाही। मुलांना मोबाईल वगैरे दाखवत बसण्यापेक्षा आपण जर त्यांच्यासोबत खरंच खेळतच बसलो ना, तर ते खरंच खूप छान रमतात आपल्यासोबत। काय पाहिलं? पटांगण फिश पाहिला, अजून काय होता? फिश होता, अजून काय होता? बटाटा पण होता, अजून आणि तिच्या आता इथे मम्मी पप्पा सोबत खूप छान अशा गप्पा चालू आहेत आणि खरंच भारी वाटतं, असं कुठेतरी निघालं की छान वाटतं। इकडे पोहोचून या दोघींची लगेच मस्ती सुरू झालेली आहे। आता दोघींना नाचायचं आहे। दोघींचा छान डान्स चालू आहे, पण गाणं त्यांच्या आवडीनुसार लागलेलं नाही आहे, तरी पण दोघी जरा डान्स करण्याचा प्रयत्न करतात। तर उद्या आहे वाढदिवस विधाचा आणि ती अशी आहे शांत, अशीच ती उद्या पण राहिली पाहिजे वाढदिवसामध्ये, कारण जेव्हा पहिला वाढदिवस असतात तेव्हा मुलं खूप जास्त किरकिरे होऊन जातात आणि एवढं सगळं पाहुण्यांना वगैरे बघून त्यांना जास्त त्रास होतो आणि इतक्या सगळ्या गोंगाटामध्ये मुलांना खूप चिडचिड होते आणि ते खूप जास्त किरकिर करतात। होप ती चांगली राहिली पाहिजे। आणि इकडे मी माऊला भरवते आहे आणि तिची खूप जास्त मस्ती चालली। अगदी मला भीती वाटत होती ती तिथून पडायला वगैरे नको, पण तिला चारणं भरणं हा खूप मोठा टास्क असतो माझ्यासाठी आणि तो मला डेली दिवसातून 2-3 वेळेस करावाच लागतो। कधी कधी ती व्यवस्थित खाते, पण कधी कधी खूप जास्त नाटकं करते खायला, मग मोबाईल वगैरे दाखवण्याचा प्रयत्न कधीतरी करावाच लागतो। ॲक्च्युली ते फार चुकीचं आहे, मुलांना जेव्हा आपण चारू भरू घालतो मोबाईल दाखवायला नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी तिला खाली येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दाखवून भरवायचा प्रयत्न करते आहे। खरंच एका आईला मुलांना चारू भरू घालणं ही खूप जास्त डिफिकल्ट टास्क असतो एका आईच्या आयुष्यामध्ये। जेव्हा मुलं 4 ते 5 वर्षाची होतात तेव्हा ते बरोबर त्यांच्या हाताने खायला लागतात आणि तेव्हा आईला जास्त खरंच वैताग नसतो। खरंच माऊ कधी लवकर मोठी होते असं होते मला। आणि
माऊची इथे मस्ती चालली आहे. कसं खेळते माऊ? हां हां. अरे बापरे, असं. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30, पण तरी सुद्धा माऊची खूप जास्त मस्ती चाललेली आहे. थापडी थापडी थापडी. गुळाची पापडी तेलंगीचा एकच चाव म्याव. अजून चाव म्याव. थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू, तेल पाडू, तेलंगीचे एकच कान, दोन आता. हातांनी धरले कान. हा, आता पकडा. हा, आता तू माझा कान कोण पकडेल? हावाला. चाव म्याव ढल्ली खाव. पाणी कसं प्यायचं? कसं प्यायचं कसं बेटा? हा. अरे वा. हा. तर अशी माऊची मस्ती चाललेली आहे आणि बघू आता ती किती वाजता झोपते. आज तिला खूपच खेळायची मजा येते आहे. इकडे मामाच्या घरी आली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. बाय बाय.